राजमाता जिजाऊ माँ साहेब की प्रतिमा अनावरण एवं विद्यालय भवन लोकार्पण समारोह संपन्न। परभनी जिले के मानवत रोड स्थित जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय में आज एक भव्य, प्रेरणादायी और ऐतिहासिक कार्यक्रम का आयोजन बड़े उत्साह के साथ संपन्न हुआ। कार्यक्रम के अंतर्गत राजमाता जिजाऊ माँ साहेब की प्रतिमा का अनावरण तथा विद्यालय की नवीन इमारत का लोकार्पण मान्यवरों के शुभ हस्तों से किया गया। इस विशेष समारोह में महाराष्ट्र राज्य की पालक मंत्री तथा राज्य मंत्री माननीय श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर कार्यक्रम की अध्यक्षता के रूप में उपस्थित रही, जबकि महाराष्ट्र राज्य के सहकार मंत्री माननीय श्री बाबा साहेब पाटिल ने कार्यक्रम का उद्घाटन किया। इस अवसर पर परभनी लोकसभा क्षेत्र के खासदार माननीय श्री संजय जाधव, पाथरी विधानसभा के आमदार माननीय श्री राजेश लुटेकर, जिला परिषद परभनी की अध्यक्षता माननीय श्री लताबाई वाकड़े तथा अनेक जनप्रतिनिधि, अधिकारी और पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन और राजमाता जिजाऊ माँ साहेब की प्रतिमा पर पुष्प अर्पण के साथ हुई। विद्यालय परिसर में देशभक्ति और सांस्कृतिक वातावरण देखने को मिला। विद्यालय के विद्यार्थियों ने सांस्कृतिक कार्यक्रम के माध्यम से सभी अतिथियों का मन मोह लिया। छात्र छात्राओं ने स्वागत गीत, देशभक्ति प्रस्तुति और प्रेरणादायी कार्यक्रम प्रस्तुत कर खूब तालियां बटोरी। इस अवसर पर विद्यालय परिवार की ओर से सभी मान्यवरों का भव्य सत्कार किया गया। मान्यवरों का राजमाता जिजाऊ माँ साहेब की प्रतिमा, शाल, श्रीफल और पुष्पगुच्छ भेंट कर सम्मानित किया गया। कार्यक्रम का सबसे प्रेरणादायी क्षण वो रहा जब शिष्यवृत्ति परीक्षा में उत्कृष्ट अंक प्राप्त कर सफलता हासिल करने वाले विद्यार्थियों का सम्मान मान्यवरों के हाथों किया गया। मेधावी विद्यार्थियों को प्रमाण पत्र, पुरस्कार और सम्मान चिन्ह प्रदान कर उनका उत्साहवर्धन किया गया। विद्यार्थियों की सफलता पर उपस्थित सभी मान्यवरों ने खुशी व्यक्त की और उनके उज्जवल भविष्य की कामना की। अपने संबोधन में मान्यवरों ने कहा कि राजमाता जिजाऊ माँ साहेब केवल एक माता नहीं थी, बल्कि संस्कार, शिक्षा, त्याग और राष्ट्र निर्माण की सबसे बड़ी प्रेरणा थी। उन्होंने विद्यार्थियों से शिक्षा के क्षेत्र में आगे बढ़कर समाज और देश का नाम रोशन करने की अपील की। विद्यालय की नई इमारत और शैक्षणिक विकास की सराहना करते हुए मान्यवरों ने संस्था के कार्यों की प्रशंसा की और कहा कि ग्रामीण क्षेत्र में इस प्रकार की शैक्षणिक प्रगति निश्चित रूप से विद्यार्थियों के उज्जवल भविष्य का मार्ग प्रशंसन करेगी। कार्यक्रम में बड़ी संख्या में विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता और नागरिक उपस्थित रहे। पूरा विद्यालय परिसर उत्साह, संस्कार और प्रेरणा के वातावरण में गूंज उठा। अंत में जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय परिवार की ओर से सभी उपस्थित मान्यवरों, अतिथियों और नागरिकों का आभार व्यक्त किया गया। कैमरामैन के साथ लोक पुकार न्यूज डिजिटल, मानवत, परभणी। मागच्या 25 वर्षाचा आमचा जो जिजाऊ ज्ञानतीर्थाचा अनुभव आहे तो आम्हाला हे सांगतोय की परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्यापैकी एक जिजाऊ ज्ञानतीर्थ आहे। मुळात लातूर, नांदेड, संभाजीनगर, हैदराबाद, कोटा या ठिकाणी जाण्याचा जो पालकांचा ट्रेंड आहे तो आता मागच्या 5 वर्षात खूप कमी झालेला आहे। म्हणजे तो काही पूर्वीसारखा राहिलेला नाही आणि आता यापुढे तो अजून कमी होईल, कारण ज्या गैरप्रकार आजूबाजूला चालू आहेत तशा प्रकारचे गैरप्रकार परभणीमध्ये नाही आहेत। खूप दर्जेदार शिक्षण आमच्या संस्थेतून दिल्या जाते आणि शालेय स्तरापासून भविष्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा आमच्या संस्थेतून होते, अशा इतर संस्थेतून सुद्धा परभणीत होते। तर पालकांनी नक्की परभणीत थांबायला पाहिजे, परभणी शिकायला पाहिजे आणि एक चांगला नागरिक विद्यार्थी घडवायला पाहिजे। मुळात अनेक मानसशास्त्रज्ञ असे सांगतात की जगताना जी खिलाडू वृत्ती लागते किंवा आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी जी मानसिक ताकद लागते ती खेळातून येत असते आणि म्हणून मॅरेथॉन असतील, मल्लखांब असेल, खो खो, कबड्डी सारखे मैदानी खेळ असतील, या खेळाच्या माध्यमातून जिजाऊच्या विद्यार्थ्यांनी मागच्या 25 वर्षामध्ये अनेक दैदिप्यमान यश संपादन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं खेळाडू हे जय आणि पराजय हे दोन्ही पचवू शकतात। म्हणून आम्ही मॅरेथॉन स्पर्धेचं दरवर्षी जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं आयोजन करतो आणि मुलांना मुलींना प्रोत्साहन देतो। आपल्याकडे उपहासानं म्हणतात की शिवाजी जन्मावा इतरांच्या घरी, आपल्या घरी नको, कारण तेवढं सामर्थ्य आणि तेवढा त्याग, बलिदान करण्याची सगळ्यांची म्हणजे ऐपत नसते किंवा सगळ्यांची तयारी नसते। परंतु तुम्ही हा मागचा पुतळा बघत आहात, या पुतळ्याचा संकल्पच असा आहे की या पुतळ्याचा संदेश असा आहे की इथं जिजाऊ बसलेले आहेत
आणि जिजाऊंच्या मांडीवरती शिवाजी बसलेले आहेत आणि समोर एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकावर वाक्य लिहिलेलं आहे की जेथे साधनेची पराकाष्ठा होते तिथे सिद्धी हात जोडून उभी राहते. म्हणजे साक्षात जिजाऊ शिवाजींना हे सांगतात की चोऱ्या चपाट्या करायच्या नाही, लबाडी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, फक्त मेहनत करायची, कष्ट करायची. आणि तुम्ही मेहनत आणि कष्ट जर केले तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक यश तुमच्या समोर हात जोडून उभं राहत असतं. आणि हीच शिकवण येणाऱ्या काळातल्या जिजाऊंनी आपल्या शिवाजीला दिली पाहिजे. नव्हे आमची जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्था हेच आत्मविश्वास देण्याचं काम विद्यार्थ्यांमध्ये करत आहे आणि करत राहील. थँक्यू. जिजाऊ ज्ञानतीर्थ नितीन लोहट सरांची नवीन इमारतीचं उद्घाटनासाठी आज कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि अत्याधुनिक अशा सर्वच म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे गरजेचं असतं त्या सगळ्या गोष्टी ह्या इमारतीमध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे की जिजाऊ ज्ञानतीर्थमधून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी हे जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये स्वतःच एक वेगळी ओळख निर्माण करेन अशा पद्धतीचा तयार होणार. माझ्या खूप खूप शुभेच्छा.